नंदुरबारमध्ये अद्याप 1 लाखांहून अधिक मतदारांचं विशेष सखोल पुनर्निरीक्षण बाकी असल्याने प्रशासनानं आता थेट लोकप्रतिनिधींना मैदानात उतरवलंय। मतदार नोंदणीची ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी नंदुरबार नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांची तहसीलदार तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या मोहिमेला गती मिळावी यासाठी नगरसेवकांनी स्वतः घरोघरी जाऊन प्रलंबित SIR नोंदणी वेळेत पूर्ण करून घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। सर्व नंदुरबार नगरवासियांना नमस्कार। मी तहसीलदार प्रदीप पवार। आज नगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवकांची आपण विशेष सभा आयोजित केली होती। या सभेचं प्रयोजन जे आहे ते यासाठी होतं की आपणा सर्वांनाच कल्पना आहे की गेला महिनाभर जे आहे ते नंदुरबार शहरामध्ये SIRचं काम जोरदार सुरू आहे। आता या प्रोग्रामला 8 दिवस मुदतवाढ मिळालेली होती। 8 तारीख ही SIRची शेवटची मुदत आहे। 8 तारखेपर्यंत सर्व मतदारांनी आपापल्या BLOकडे आपले SIRचे फॉर्म भरून सादर करायचे आहेत आणि BLO ते फॉर्म जे आहे ते डिजिटाइज करून ऑनलाईन अपलोड करणार आहेत आणि ज्या लोकांचे फॉर्म भरून येणार आहेत त्याच लोकांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट होतील। या प्रक्रियेदरम्यान असे आढळून येत आहे की बरेचसे मतदार जे आहेत ते मयत आहेत किंवा काही परमनंटली शिफ्टेड आहेत। काही लोकांची नावं 2-2 यादी भागांमध्ये मतदार म्हणून आढळून येतात। तर अशा लोकांची नावं जी आहेत ती त्यांचा कुठला तरी एकाच ठिकाणचा फॉर्म भरला जाईल, 2 ठिकाणचा भरला जाणार नाही। जे लोक मयत असतील किंवा जे परमनंटली शिफ्टेड असतील किंवा जे दुबार असतील तर त्यांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट होणार नाही। प्रारूप मतदार यादी जी प्रसिद्ध होणार आहे त्यामध्ये या अनकलेक्टेबल लोकांची नावं आढळून येणार नाही। जे लोक फॉर्म भरणार नाहीत त्यांची नावं सुद्धा प्रारूप मतदार यादीमधून वगळलेली असतील। त्यामुळेच नगरसेवकांसोबत BLOंनी आज या ज्या आपले मयत, स्थलांतरित आणि दुबार मतदार आहेत यांच्या याद्या शेअर करण्यासाठी, त्याची कल्पना राजकीय लोकांना सुद्धा असण्यासाठी आजची सभा आयोजित करण्यात आली होती। या माध्यमातून मी राजकीय प्रतिनिधींना तसेच नंदुरबारच्या सर्व मतदारांना आवाहन करतो, विनंती करतो की जे लोक अस्तित्वात आहेत, ज्या लोक मयत नाहीत, जे लोक स्थलांतरित नाहीत, जे इथेच आहेत, ज्यांनी आपापला फॉर्म जे आहे ते BLOकडून घेऊन गेलेले आहेत परंतु भरून BLOकडे पुन्हा आणून दिलेला नाही, त्या लोकांनी तात्काळ येत्या 2 दिवसामध्ये फॉर्म घेऊन यावा, तो भरून द्यावा। त्यामार्फत आमचे BLO जे आहेत ते आपला फॉर्म डिजिटाइज करतील आणि आपलं नाव मतदार यादीमध्ये सुरक्षित राहील। जर मतदार यादीमधून नाव आपलं वगळलं गेलं तर पुढच्या टप्प्यामध्ये ज्या हरकती येतील त्या हरकतींच्या दरम्यान ज्या सुनावण्या येतील त्यावेळेस आपल्याला आपले 2 पुरावे सादर करावे लागतील। तर हे काम जे आहे ते जास्त किचकटीचं होऊ शकतं। तर अशी वेळ आपणावर येऊ नये म्हणून पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की आपला SIRचा फॉर्म येत्या 2 दिवसामध्ये आपल्या BLOकडे सर्वांनी जमा करावा। धन्यवाद। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect।